नमस्ते, मी वंदना. पुन्हा एकदा माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत. आपण बघणार आहोत 38 चेस्टमध्ये ब्लाऊज कटिंग. तर ब्लाऊज कटिंग ही आपल्याला प्रिन्सेसमध्ये पाहिजे, तर त्याच्यासाठी तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर चला आपण कस्टमरच्या आवडीनुसार माप घेऊ. तर सगळ्यात अगोदर आपण 80 पॉईंट जो आपल्याला आपण 1 मीटर अस्तर घेतले. आपल्याला 38 चेस्टमध्ये प्रिन्सेस ब्लाऊज कटिंग करायचं आहे. साडीवरचा ब्लाऊज पीस आहे. कधी पण ज्यावेळेस आपल्याला लेस येते कोणती पण बाजूला करून घ्यायची आणि आपल्याला डायरेक्ट लेस लावायची नाही. ज्यावेळेस आपण बाही स्टिच करतो त्याच्यानंतर आपल्याला 2 भाग करून बरोबर ते सेंटरला लावायचे. तर नंतर मग मी याला पण इस्त्री करून घेतली आणि अस्तरला पण घेतली. आता अस्तर विदाऊट असून पण आपली फिनिशिंग एकदम व्यवस्थित आहे, काही अडचण येत नाही. आणि काय होतं, ज्या वेळेला अर्जंट ब्लाऊज येतं तर त्यावेळेला अशा पद्धतीने ॲडजस्ट करावंच लागतं. आता सगळ्यात अगोदर आपण उंची टाकू. उंची कस्टमरला लागते जवळजवळ तुम्ही तुमच्या आवडीनुसार उंची घेऊ शकता. तर कस्टमरची उंची आहे अंगावर घेतलेलं माप 14 इंच. तर आपण 15 इंचाचा ब्लाऊज घेऊया कटिंगला, म्हणजे शिवून हा 14 वर होऊन जाईल. त्याचनुसार एक आपण लाईन आखून घेऊ. आता 38ला डीप नेक आहे, तर मग आपण शोल्डर किती घ्यायचं आहे, 5.5 इंच. तसंच थोडंसं खाली पण 5.5 घेऊया आणि एक लाईन आपल्याला आखून घ्यायची. आता 5.5 38चा आपल्याला चौथा भाग काढायचा आहे. अगोदर आपण मोंड्यासाठी मार्किंग करू. 38ला आपण मोंडा घेऊया 6 इंच. 5.25 जरी घेतलं तरी चालते. कधी पण चौथा भाग ज्यावेळेस आपण काढतो तर अशा पद्धतीने काढा. मी हर एक व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितले. चौथा भाग येतो 9.5 इंच. 38चा चौथा भाग 9.5 आला आणि 9.5 मध्ये आपण 2 इंच शिलाई मार्जिन ठेवली. तर शिलाई मार्जिन देताना तुम्ही 1.5 इंच किंवा 2 इंच देऊ शकतात, असं काही नाही. आता हे माप काय करायचं आहे, आपल्याला असंच आपल्याला तिरकं घ्यायचं आहे, थोडंसं अर्धा इंच पाठीमागं. 38चा चौथा भाग 9.5 आला. ज्यावेळेस तुम्ही गोल राऊंड देता, आता हे माप किती आलं, जवळजवळ 4 इंच. ते 4 इंच तुम्ही असं जरी घेतलं तर पाहू शकतात आपल्याला 1.5 इंच हा मधला पॉईंट द्यायचा आहे. मग त्यानुसार तुम्ही आकार एकदम व्यवस्थित अशा पद्धतीने देऊ शकतात. जर तुमच्या लक्षात आलं नाही हा आकार कसा द्यायचा आहे, तर मग हे माप आणि हे माप दोन्ही सेम ठेवा आणि त्याच्यानंतर मग तुम्ही गोल आकार जरी दिला तरी चालते. आता आपण पाठीमागच्या सेंटरपासून आपण घेतला 1 इंच. तर पाठीमागचं सेंटर 1 इंच घेतलं तर आपल्याला पाठीमागच्याच लाईनपासून पण आपल्याला हा गोल आकार द्यायचा आहे, एकदम परफेक्ट. आता आपण गळा घ्यायचा आहे 2.25 इंचाचा. तर ज्याच्या त्याच्या आवडीनुसार असतं, तुम्ही 2.25 घ्या, 2 घ्या किंवा 2.5 घ्या, परफेक्ट माप बसून जाणार. कारण कोणाला ही पट्टी लहान लागते, मोठी लागते, त्याच्या याच्यावर पण असते. पण तुम्ही कोणतं जरी माप टाकलं 2 इंचापासून 2.5 इंचापर्यंत एकदम परफेक्ट आहे. आता गळा याच्यामध्ये येणार कस्टमरचा जवळजवळ 10 इंचाचा. आता कस्टमरला 10 इंचाचा गळा लागतोय, तर आपण 10.5चा घ्यायचा आहे. वरती 2.5 घेतले तर खाली मी अर्धा इंच जास्त घेतले, पाहू शकतात. आणि याच्यामध्ये आपण जसा पाहिजे तसा गळा देऊ शकतात. आता याच्यामध्ये कंबर आहे कस्टमरचा 31 इंच. तर 31चा आपल्याला चौथा भाग करायचा आहे. जे काही माप येईल त्यानुसार 31चा चौथा भाग जवळजवळ एक लाईन सोडून 8 इंच आले. तर आपण डायरेक्ट राऊंड फिगर 8 इंचावर घेऊया. 1 इंच आपण टक्ससाठी ठेवलं आणि 1.5 इंच आपण शिलाई मार्जिन घेतली. आता कमरेचं माप जरी तुमच्याकडे नसलं तर अंदाज कसा घ्यायचा मी तुम्हाला सांगते. हे माप जेवढं बसतंय किती 11.5 इंच, जवळजवळ खाली 11 इंच घ्यायचं. बरोबर आलं, एकदम सेम पद्धतीने येऊन जातं. फक्त 11 इंच घेऊन टाकायचं. आता तुम्हाला शोल्डर उतार जर द्यायचा असेल तर कधी पण ब्लाऊज उतरतो हा गळ्याकडून, तर शोल्डर उतार देताना गळ्याकडूनच द्या, म्हणजे एकदम परफेक्ट फिटिंग येऊन जाणार. आता ही लाईन थोडीशी
अशा पद्धतीने घ्या, म्हणजे हा कॉर्नर आपल्याला थोडासा तिरका घ्यायचा आहे. आता मी ज्या वेळेस फ्रंट भाग कट करेन त्याच वेळेला मी हा उतार कट करणार. तोपर्यंत मी जसं आहे तसं ठेवून घेते. आता ही लाईन कटिंग करताना थोडीशी खाली जरी गेली एक लाईन एवढी तरी पण फिटिंगला ब्लाऊज एकदम व्यवस्थित बसून जातो. पाहू शकतात आपला पाठीचा भाग एकदम परफेक्ट असा निघून आलाय. आता आपल्याला कट करायचा आहे तो म्हणजे फ्रंट भाग. आता फ्रंट भाग कट करताना आपल्याला काय करायचं आहे, 1 इंचाची आपण लाईन आखून घेऊ. बघू शकतात 1 इंचाची आपण लाईन आखून घेतली. 1 इंचाची आखा किंवा 1.5 इंचाची माप व्यवस्थित बसून जाईल. तुमच्या लक्षात येईल का मी 1 किंवा 1.5 इंच का बोलले, का ज्यावेळेस आपण प्रिन्सेस कट जाऊया कटिंगमध्ये त्यावेळेस तुमच्या लक्षात नक्कीच येऊन जाईल. आता हे जसं आहे तसं आपल्याला टाकून घ्यायचं आहे आणि नंतर मग आपण आखून घेऊ. जसं आहे तसं आखून घ्या किंवा जसे आपण माप टाकलेत अगोदर पाठीचा भाग कट करताना त्यानुसार जरी केलं तरी पण चालते. तर पाहू शकतात थोडंसं प्रेस करा म्हणजे लक्षात येईल आपले जे मेन पॉईंट आहेत. आपल्याला जसं बघू शकतात हा उतार एकदम परफेक्ट आला आहे. आता मला थोडासा डाऊट वाटतो का इथपासून आपल्याला 5.5 इंच आहे का नाही चेक करायचं. तर ही लाईन इथपर्यंत आली. जसं हा आकार आपल्याला असा द्यायला पाहिजे तर आपण देऊन घेतला आहे. आणि हा फ्रंट आकार 1/2 इंच बाहेरून आला आहे. आता ही लाईन माझ्या लक्षात येते 1.5 इंचाची, ती मी घेतली. आता उंची किती आली आपण परत एकदा चेक करू. 15 इंच आपल्याला उंची लागते. कंपल्सरी याच्यामध्ये 1 इंच जास्त घ्यायचं आहे. साईज कोणती पण असू द्या 1 इंच आपल्याला जास्तच घ्यायचं आहे. फ्रंट उंचीमध्ये आपण जास्त घेतलं आहे, लक्षात घ्या. आता 2.25 गळा घेतला आहे तर 2.25 वर एक मार्किंग केली. फ्रंट गळा घ्यायचा आहे आपल्याला जवळजवळ 7 इंचाचा, म्हणजे तो शिवून 6.5 होऊन जाईल. आता आपल्याला एकदम गोल गळा लागतोय फ्रंटचा, तर तो कशा पद्धतीने घ्यायचा आहे. मग थोडीशी तिरकी लाईन घ्यायची. पाहू शकतात इकडे आपण जे 2.25 घेतलं तर हे 2 वर आलोय आपण. नंतर मग 2.25 जरी घेतलं तरी चालते, शिवण्यामध्ये होऊन जाईल. आणि अशा पद्धतीने त्याला थोडासा डीपमध्ये आकार द्यायचा आहे म्हणजे गळा एकदम परफेक्ट असा गोल येऊन जातो. आता आपल्याला काय करायचं आहे, परत एकदा आपण उतार देऊया. आता उतार देताना मला मार्किंग लक्षात येते म्हणजे मला थोडंसं दिसतंय. तर अशा पद्धतीने मी याला उतार दिलाय. म्हणजे हा गळा कितीचा झाला पाहू शकतात 6.5चा, म्हणजे शिवून हा होणार 6 इंचाचा फ्रंट गळा. मग तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकतात. आता आपल्याला काय करायचं आहे, टक्स पॉईंट घ्यायचा आहे 10 इंचावर. बरोबर 38 साईजचा ब्लाऊज आहे तर खाली तुम्ही 3.5 वर एक मार्किंग करा. वरती तुम्ही 4 इंचावर जरी मार्किंग केली तरी चालते किंवा 3.5 वर केली तरी चालते. तर तुम्हाला जे योग्य वाटेल त्यानुसार घ्या. मी 3.5च माप टाकले, बघू शकतात. आता आपण जे 1 इंच घेतलं ती लाईन आपण कंप्लीट करू. सविस्तर माहिती सांगते, व्हिडिओ यूजफुल आहे तर व्हिडिओ पूर्ण बघा. आता आपल्याला चेस्टनुसार आपल्याला कधी पण टक्स घ्यायचा असतो. अगोदर आपण हा आकार जोडून घेऊ. कधी पण चेस्टनुसार आपण टक्स घेऊया. आता इकडच्या बाजूने आपल्याला घ्यायचं आहे 1 इंच बरोबर, आणि ह्या बाजूने घ्यायचं आहे आपल्याला 1.5 इंच, म्हणजे टक्स हा कितीचा झाला 2.5 इंचाचा झाला. आता जे 1 इंच आपण घेतले हे इथपासून एवढं, तर तेच 1 इंच आपण इकडे घेतले बरोबर. आता आपल्याला जे 1.5 इंच घेतले आपण हे याच्या बाहेर घेणार. अशा पद्धतीने ही लाईन आपण बॉक्स तयार करू आणि तोच बॉक्स आपल्याला वरच्या बाजूला जॉईन करायचा आहे. पाहू शकतात अशा पद्धतीने. आता आपण एकतर याला प्रिन्सेसला आकार पण देऊ शकतो किंवा मग तुम्ही तुमच्या आवडीनुसार जरी याला असा आकार दिला तरी पण चालते. आता आपल्याला कधी पण ज्यावेळेस आपण कटिंग करतो तर लक्षात कोणत्या गोष्टी ठेवायच्या हे डोक्यात घ्या. आपण तिरकी लाईन आपण कुठपासून कुठपर्यंत दिली, ह्या पॉईंटपासून आपण या पॉईंटपर्यंत दिले म्हणजे आपल्याला हे कोणत्याच कामा येणार नाही. हे आपल्याला कटिंगमध्ये घालून टाकायचं आहे.
आणि ही लाईन आपल्याला इथं जोडून घ्यायची वरच्या लाईनपर्यंत। आता आपल्याला हा पण कोपरा घ्यायचा आहे ह्या कोपऱ्यापर्यंत आणि एकदम परफेक्ट अशी आपली कटिंग तयार होऊन जाते प्रिन्सेसची। तर किती सोपं आणि किती सिंपल आहे नक्कीच कमेंट करून सांगा। जे माझ्या चॅनलला नवीन असतील त्यांनी अगोदर सबस्क्राईब करा, म्हणजे येणारं हर एक नोटिफिकेशन तुम्हाला येऊन जाईल। आपण याची करूयात आता कटिंग। अगोदर आपल्याला कधी पण बाहेरचा भाग पूर्ण कट करायचा आहे। ज्यांना कोणाला लक्षात येत नाही का मी कशा पद्धतीने कटिंग करते, नक्कीच कमेंट करा। छोट्या छोट्या गोष्टी आपण नक्कीच त्याच्यामध्ये बदल करण्याचा प्रयत्न करू। पाहू शकतात खूप सुंदर पद्धतीने हा ब्लाऊज फिटिंगला बसतोय, कारण ह्या कस्टमरचे भरपूर सारे ब्लाऊज आहे आणि कंटिन्यूचा कस्टमर आहे, तर मग काही अडचण नाही। एकदम परफेक्ट अशी याची कटिंग झाली। 38 साईजमध्ये आपण ब्लाऊजची कटिंग केली, तर तुम्हाला कशी वाटली नक्कीच कमेंट करून सांगा। आता वेळ आली आहे बाही कटिंग करण्याची, म्हणजे तुमचा ब्लाऊज हा पूर्ण परफेक्ट हा होऊन जातो। कधी पण ब्लाऊज कट करताना बाही कट करताना कोणत्या गोष्टीची काळजी घेतली पाहिजे, तर मी तुम्हाला सांगते। अशा पद्धतीने बाहीचं तिरकं माप घ्यायचं, म्हणजे किती 8.5 इंच जे बसतं याच्यामध्ये तुम्हाला किती मिक्स करायचं आहे, 1.25 इंच किंवा 1.5 इंच। आता आपल्याकडे कपडा उरलाय, तर मग आपण याला काही हरकत नाही, जर पुरत असेल तर आपण अशा पद्धतीची घडी घालू आणि आपण बाही तयार करू। आता कस्टमरची बाही होती 5 इंच। आता 5 इंच बाही असल्याच्या नंतर आपल्याला 1 इंच जास्त घ्यावं लागतं, म्हणून घडी अशी घातली आणि आपल्याला हा कपडा पुरतोय, तर मग काही हरकत नाही। 6 इंचावर आपण एक मार्किंग केली, तसंच पुढं पण 6 इंचावर एक मार्किंग केली, म्हणजे आपल्या लक्षात येऊन जाईल का कशा पद्धतीने आपल्याला बाही लागते, किंवा एकसारखं लगेच लक्षात येऊन जाईल। 8.5 वर एक मार्किंग केली, तसंच आपण 1.5 इंचावर पण एक मार्किंग केली। जरी बाही जोडून झाल्याच्या नंतर कपडा उरला तर आपण त्याला कट करतोय, तर थोडंसं जास्त झालं तर बरं होईल, कारण कमी पण पडायला नको, कारण जॉईंट द्यायला वेळ निघून जातो। आता आपण त्याच्यामध्ये दंडघेर किती आहे तो घ्यायचा आहे। दंडघेर आहे कस्टमरचा जवळजवळ 5.5 इंच। 5.5 इंचामध्ये तुम्ही 2 इंच लूजसाठी ठेवा आणि इथपासून तुम्ही खाली 3 इंच जरी आले तरी काही हरकत नाही। आता मग आपल्याला आकार द्यायचा आहे, तर आकार देताना अशा पद्धतीने आकार द्या। हा पॉईंट आपल्याला इथं जोडून घ्यायचा आहे आणि फिटिंगचा पॉईंट इथं जोडून घ्यायचा आहे। तर किती कमी वेळामध्ये आपण बाही कटिंग करतोय, तर बघू शकतात। आपल्याला जॉईंट द्यायची अजिबात गरज पडली नाही, खूप सिंपल पद्धतीने आपण बाही कटिंग केली। अशा पद्धतीने आपला ब्लाऊज हा पूर्ण कंप्लीट झाला आहे। आता आपल्याला मधून कट करायची बाही आणि आपली 2 बाही एकसोबत कटिंग होऊन गेली। तर तुम्ही असं जरी कटिंग केली तरी काही हरकत नाही, म्हणजे एकसारखी लाईन आखून घ्यायची आणि नंतर मग याला 2 याच्यामध्ये भागामध्ये कट करायचं आहे, जसं की मी तुम्हाला दाखवते। पाहू शकतात आपले दोन्ही बाही एकसोबत कटिंग झाले। तर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका। तर ब्लाऊज कटिंग कसे वाटले नक्कीच कमेंट करा। पुन्हा भेटू नवीन आणि चांगल्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत नमस्ते।